नमस्कार. आजच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. संजय राऊतांचा खळबळजनक दावा, म्हणाले पृथ्वीराज चव्हाणांना. या विषयावर आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समोर पाहणार. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे. एकनाथ शिंदेबाबत पृथ्वीराज चव्हाणांना विचारा असंही ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेंचा भगव्याशी संबंध नाही. एकनाथ शिंदेंच्या हातात भगवा नाही, भाजपाचा झेंडा आहे असंही विधान त्यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भगव्या रंगाची काडी मात्र संबंध नाही. भाजपाच्या ताटाखालचे माजर झालेले ते लोक आहेत. त्यांच्या हातात भगवा नाही, ते सगळे भाजपाचे झेंडे आहेत. अजित पवारांच्या हातात भाजपाचा झेंडा आहे. एकनाथ शिंदे यांच्या हातात भाजपाचा झेंडा आहे. त्यांनी भगव्या झेंड्याची उगाच चिंता करू नये असं संजय राऊत म्हणत आहेत. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते या विधानाबद्दल विचारलं असता ते म्हणाले, नक्कीच चालले होते. पृथ्वीराज चव्हाण यांना एकदा विचारा, त्यांची मुलाखत घ्या. आज अहमद पटेल नाही आहेत, त्यामुळे फार चर्चा करण्याची नाही. व्यक्तिसाक्ष देण्यास उपलब्ध नाही. अन्यथा अहमद पटेल यांची दिल्लीत कोणाशी चर्चा झाल्या होत्या हे सर्वात जास्त मला माहिती आहे. नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया. संजय राऊत यांची होळीची कालची भांग उतरली नाही असं मी म्हणणार नाही, कारण रोजच नशा करून ते वक्तव्य करत असतात. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या गोष्टीचा इन्कार केलेला आहे, नकार दिलेला आहे. तुम्हाला माहिती होतं एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं, नगरविकास मंत्री का बनवलं? म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का? उद्धव ठाकरे घाबरत होते. त्यांच्यावरती जबाबदारी टाकून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न तुम्ही का करत होतात? लोकांमध्ये एकनाथ शिंदे लोकप्रिय आहेत हे तुमच्या मान्य केलं आहे. ज्या झाडाला फळ लागतात त्या झाडावर लोक दगड मारतात. एकनाथ शिंदे मोठा व्रतवृक्ष आहे असंही नरेश म्हस्के म्हणाले आहेत. जी झाडं फळं फुलं देऊ शकतो त्याच झाडाखाली लोक येऊन थांबतात. तुम्ही निवडुंगांचे झाड आहात ना, तुम्ही फळ फूल देता ना, तुमच्यापासून सावली मिळते. ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणाचा नगरसेवक देखील तुम्ही निवडून आणू शकणार नाही. एकनाथ शिंदेवरचा राग तिरस्कार तुमचा पूर्वीपासूनच होता, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य करत आहात असंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.